खूप गरम होते, थोडं थंडगार बनव ना प्यायला. काय बनवू? उसाचा रस बनवू? हो चालेल. मस्त थंडगार उसाचा रस बनवूया. हो. चला तर मंडळी, मस्त असा बिना उसाचा आपण थंडगार उसाचा रस बनवूया. त्यासाठी पण इथे अर्धा कप गूळ घेतलेला आहे, सेंद्रिय गूळ आहे. त्यामध्ये आल्याचा थोडासा तुकडा घातलेला आहे, पुदिन्याची पानं घातले, त्याने काळं मीठ अर्धा चमचा घातलेला आहे. त्यानंतर आपण अर्धा लिंबूसुद्धा यामध्ये पिळून घेतलेला आहे. लिंबूमुळे खूप छान टेस्ट आपल्या उसाच्या रसाला लागणार आहे. त्यानंतर थंड पाणी आपण इथे 1 ग्लासभर घालून घेतलं आहे. मिक्सरवर थोडं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. थंड पाण्याचाच वापर मी केलेला आहे. तुमच्याकडे बर्फ असेल तर तुम्ही बर्फसुद्धा इथे घालू शकता. आणि मस्त असा आपला थंडगार उसाचा रस तयार झालेला आहे. ऊस नसला म्हणून काही झालं, पण आपण घरच्या घरी मस्त असा थंडगार उसाचा रस तर बनवू शकतोच ना. तर मस्तपैकी आपण रस बनवलेला आहे, एकदम थंडगार आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतोय. एकदा नक्की ट्राय करून पहा आणि अशा प्रकारचा उसाचा रस तुम्ही घरच्या घरी बनवून पहा. यामुळे आपली एनर्जी लेवलसुद्धा वाढते, खूपच टेस्टीसुद्धा लागतो. हा घे उसाचा रस. छान आहे.